Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. पावसाळ्यात ठिकठिकाणी गळणारे पत्र्याचं घर, चूल फुंकत स्वयंपाक करणारी आई आणि आपल्या लेकराला 4 घास खाऊ घालण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर राबायला जाणारे आईवडील. अशा अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या मूकबधीर पहिलवानानं कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली. सांगलीच्या शिराळ्यातील अक्षय पवारची ही कहाणी आहे, जो मूकबधीर आहे. पण मेहनतीच्या बळावर त्यानं कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत निवड होण्यापर्यंत मजल मारली. त्यामुळे अक्षयच्या यशाची संपूर्ण राज्यात चांगली चर्चा रंगली. अक्षय कर्णबधीर आहे. त्याला काही ठराविक शब्दच बोलता येतात. त्याचं नाव आणि गावाचं नाव त्याला प्रयत्नपूर्वक उच्चारता येते. त्यापेक्षा जास्त तो बोलू शकत नाही, पण अंगात मात्र हत्तीचं बळ आहे. तो कुस्ती खेळताना अक्षरशः देहभान विसरतो. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचंय एवढंच त्याच्या मेंदूत फिट बसलेले असते आणि त्याप्रमाणेच तो खेळ करतो आणि जिंकतोही. एकदा जी दाखवलेली गोष्ट आहे ना, त्याला परत डबल दाखवावं लागत. तो लगेच ते कॅचअप करतो. कुशाग्र हा, त्याला ती क्षमता एवढी आहे त्याची की, आणि अगदी बारकाईने लक्ष असते प्रत्येक गोष्टीवर, की तो एकदा बघितलेली गोष्ट लगेच हे करतो. जरी चुकला तरी एखादी गोष्ट सांगितली तर त्याचा तो स्वतः त्या गोष्टीत बदल करत बसतो. म्हणजे त्याच्या बरोबरच्या जोडीच्या पोरावर जर तो डाव जर त्याला मारता येत नसेल तर त्याच्यापेक्षा जरा वजनाने हलका असेल ना मुला, त्याच्यावर घेणार, त्याच्यावर त्याला डाव मारणार. त्यांचं ते मूकबधीरचं असं, ते जी मूकबधीर संस्था आहे ना त्यांची, म्हणजे ते खेळाडूचं हे त्यांचं ते वेगळं सगळं त्यांचं मूकबधीरचं सगळं खेळाडू जे असतील त्यांच्यासाठी स्पेशल स्पर्धा असते वर्षाला. म्हणजे याचे कोच पण त्यांना त्यांना ते करणार आहे, ते त्या पद्धतीचे असतात कोच वगैरे. आणि तिथलं प्रशिक्षक ते म्हणजे असते काय, प्रशिक्षक जे अनुभवी असतात त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी ते ह्यांच्या जी भाषा कळते ही भाषा कळायसाठी ते कोच ठेवलेला असतो. लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या अक्षयचं कझाकिस्तान येथून भारतासाठी कुस्तीतील गोल्ड मेडल आणण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी तो जीव तोडून मेहनत करतोय. त्याच्या तालमीतील इतर मित्रांच्या सोबतीनं मॅटवर तो प्रचंड सराव करतोय. आता तुम्ही दुसऱ्याच्या शेतात काम करून ती गाय म्हैस सांभाळून मोठं केलं. स्वतःच नाही आम्हाला राहणार, आम्ही रोजगार करूनच गाय म्हैस सांभाळ. आणि मग आता किती वर्ष झाली हा कुस्ती करतोय? हो, तरी आता आपल्याला 22 वर्ष जायला लागले. ते 4थी-5वी पासून शाळेपासून खेळतोय. मग हा कुठल्या शाळेत जातो? गावाच्या शाळेत जातो का त्यांच्यासाठी वेगळ्या स्पेशल शाळा असतात? स्पेशल शाळा आहे त्या शाळेतून जातो. आधी याला होता पुण्याला, आता मागणं घातलंय. आधी काशीगावला होता, परत ह्याला घातला, विठपाऱ्याला घातला. विठपाऱ्यासनं परत इस्लामपूरला घातला मूकबधीर शाळेमध्ये. आणि आता 2 वर्ष झालं आयट्या करायला ह्याला जायत होता पुण्यात. पण नुसता तालमीत घाम गाळून उपयोग नाही, तर त्याच्या या मेहनतीला आर्थिक पाठबळाची जोड आवश्यक आहे. तरच तो कझाकिस्तान येथे पोहोचू शकतो. सप्टेंबर मध्ये ही स्पर्धा होत आहे. त्यापूर्वी त्याला 5-1 लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी मदत करण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.